धक्कादायक बातमी आपल्या समोर येते आहे। शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा। धाराशिव जिल्ह्यात शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवरून वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे। धाराशिव जिल्हा शिक्षक संघटना समन्वय समितीने शिक्षकांच्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सादर केले असून मागण्यांची दखल न घेतल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आलेला आहे। या निवेदनामध्ये शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांचा उल्लेख करण्यात आलेला आहे। विशेष म्हणजे जिल्हा परिषद प्रशासनाकडे यापूर्वी निवेदने देऊनही प्रश्नांची दखल घेतली जात नसल्याचा दावा संघटनेने केला आहे। विस्तार अधिकारी पदोन्नतीचा मुद्दा ऐरणीवर। दरम्यान महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून विस्तार अधिकारी शिक्षण वर्ग 3 श्रेणी 2 पदाच्या पदोन्नतीबाबत मार्गदर्शन करण्यात आलेले पत्र समोर आले आहे। या पत्रावर 16 फेब्रुवारी 2024 अशी तारीख असून ते जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना उद्देशून आहे। या पत्रामध्ये विस्तार अधिकारी शिक्षण पदाच्या पदोन्नती संदर्भात संबंधित विभागांचे अभिप्राय आणि शासन निर्णयांचा संदर्भ देण्यात आला आहे। शालेय शिक्षण विभागाने केंद्रप्रमुख पदाच्या पदोन्नती संदर्भात व्यक्त केलेल्या भूमिकेचा तसेच ग्रामविकास विभागाच्या तरतुदींचा उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे। त्यामुळे पदोन्नती प्रक्रियेबाबत नेमकी कार्यवाही कधी होणार, संबंधित कर्मचाऱ्यांना न्याय कधी मिळणार, हा प्रश्न आता पुन्हा उपस्थित झालेला आहे। शिक्षक संघटनेच्या निवेदनात नेमक्या काय मागण्या? 10 ऑगस्ट 2026 रोजीच्या निवेदनानुसार शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आलं आहे। निवेदनामध्ये शिक्षक विस्तार अधिकाऱ्यांच्या पदोन्नती प्रक्रियेसंदर्भात अनियमितता दूर करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। तसेच पदोन्नती प्रक्रिया नियमाप्रमाणे राबवावी अशी भूमिका मांडण्यात आली आहे। याशिवाय विविध विषयांवर प्रलंबित असणाऱ्या शिक्षकांच्या प्रश्नांवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली। शिक्षक संघटनेच्या म्हणण्यानुसार संबंधित प्रश्नांवर प्रशासनाकडे यापूर्वी पाठपुरावा करण्यात आलेला आहे, मात्र अपेक्षित कार्यवाही न झाल्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजी वाढत असल्याचं निवेदनात दिसून येत आहे। त्यामुळे आता जिल्हा प्रशासन या मागण्यांची कधी आणि कोणत्या पद्धतीने दखल घेणार याकडे शिक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे। निवेदनाच्या शेवटी शिक्षकांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहून तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे। मागण्यांवर योग्य निर्णय न झाल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा इशारा देण्यात आला आहे। त्यामुळे येत्या काळात जिल्हाधिकारी, प्रशासन, जिल्हा परिषद आणि शिक्षक संघटना यांच्यातील पुढील भूमिका महत्त्वाची ठरणार आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकरणात संबंधित प्रशासनाची अधिकृत भूमिका काय आहे, तसेच शासनाच्या पत्रानुसार पदोन्नती प्रक्रियेवर आत्तापर्यंत नेमकी कोणती कार्यवाही झाली आहे याबाबत स्पष्टता होणे आवश्यक आहे। शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सुटणार का, पदोन्नती प्रक्रियेला गती मिळणार का आणि आंदोलनाचा इशारा प्रत्यक्ष आंदोलनात बदलणार का, या सर्व प्रश्नांची उत्तरे आता धाराशिव जिल्हा प्रशासनाच्या पुढील निर्णयाकडे लागलेली आहेत। धाराशिवमधील शिक्षकांच्या प्रश्नांवर प्रशासन काय निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे।